नमस्कार मंडळी. दिवाळी येते, दिवे लावा. नाही म्हणजे अभ्यासात दिवे लावा असं म्हणत नाही मी. छान घरी दिवे लावा, रोषणाई करा घरी. अहो बाजारामध्ये इतक्या वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या मिळतात, त्या घरी आणा, मस्त रंगवा आणि घर उजळून टाका. या दिवाळीला ना मस्त खा, मस्त खा, म्हणजे एकटे खात बसू नका. हा सण ना हा लोकांबरोबर साजरा करायचा असतो, त्यानंच आनंद द्विगुणित होतो. तेव्हा तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या शिक्षकांना, कलिग्सना, मित्रमंडळींना घरी बोलवा आणि तुमच्या आईबाबांबरोबर धमाल मस्ती करत, गप्पा मारत, मनसोक्त खा. जरा कामं करा. मला माहिती आहे, कामं करा असं म्हटल्यानंतर तुम्हाला राग येईल. तुमच्या मनात येईल की वर्षभर आम्ही कामच तर करत असतो, मग दिवाळीच्या सुट्टीत सुद्धा कामच करायची. तर मी घरच्या कामांबद्दल बोलतोय. अहो जरा घरी आईला मदत करा. एकटी बिचारी आई सगळं करत असते, जरा तिला घरच्या कामांमध्ये मदत करा. खरं सांगायचं तर घरच्या कामांमध्ये मी सुद्धा थोडीशी टाळाटाळच करतो, पण जेव्हा दिवाळी जवळ येते ना तेव्हा माझा उत्साह अगदी टिपेला पोचलेला असतो. मी सगळं घर स्वच्छ करून टाकतो आणि त्यानं होतं काय, वर्षभरापूर्वी हरवलेल्या सगळ्या गोष्टी ना मला नेमक्या दिवाळीत सापडतात आणि मी मस्त त्या वस्तूंमध्ये सुद्धा रमतो. तर या झाल्या 3 गोष्टी, पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही नवीन करू शकता, बनवू शकता आणि ही दिवाळी साजरी करू शकता. माझी खात्री आहे तुम्ही सुद्धा खूप वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह प्रकारे ही दिवाळी साजरी करत असणार. तुम्ही कशा प्रकारे ही दिवाळी साजरी करताय हे आम्हाला खालच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि जर कुठल्याही पद्धतीने तुम्ही दिवाळी साजरी करणार नसाल तर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठीवर होणार असून मी या घरची बघायला विसरू नकाच. ते कंपल्सरी आहे. हॅपी दिवाळी.